नमस्कार. विशेष शिक्षक भरतीच्या पदांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यामध्ये याच शिक्षकांना संधी मिळणार आहे. शालेय विभागाचा खुलासा केलेला आहे आणि तो मित्रांनो केवळ तुमच्यामुळे, कारण या जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पुढील शिक्षक भरतीला या विशेष शिक्षक भरतीचा दणका बसणार आहे आणि त्याच्याबद्दल विश्लेषण केलं होतं आणि ओपनली यूट्यूबवरती सांगितलं होतं की जर याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आपल्यासारख्या बऱ्याच विद्वानांनी त्याच्यावरती एसे लिहून मोठेच्या मोठे निबंध लिहून टाकले होते की असं नाही आहे, हे असं नाही आहे, ही चुकीची माहिती आहे, ऑल दॅट स्टफ. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत असताना थोडा असा फार गनिमिकावा करावा लागतो, कारण हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शालेय विभागापर्यंत तुमच्या मदतीने पोहोचलेला आहे आणि त्याच्यावरती शालेय विभागाने खुलासा केलेला आहे की ही जी पदभरती आहे त्याच्यामध्ये पदनिर्मिती करणार आहात. त्याच्यामध्ये नक्की जी आपली सध्याची शिक्षक भरती प्रोसेस चालू आहे, दुसरा टप्पा, त्याच्यावरती परिणाम होणार आहे का, त्याच्यामधले बिंदू घेतले जाणार आहेत का, किंवा ही जे विशेष शिक्षक आहेत त्याच्यासाठी दुसरी पदनिर्मिती केली जाणार आहे का. म्हणजे ज्यांचं एज्युकेशन DED स्पेशल एज्युकेशनमध्ये झालेलं असेल आणि जे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एलिजिबल असतील त्यांना याच्यामध्ये संधी मिळणार आहे का. आणि अर्थातच सेकंड फेज आणि विशेष शिक्षक भरती याचा काही संबंध आहे का, या संदर्भात शालेय विभागानं खुलासा केलेला आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्ही तो शेअर केलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. त्यामुळे आपल्याला ही ऑथेंटिक माहिती मिळालेली आहे. व्हिडिओ असा थोडासा ट्रिकी बनवण्याचं एकच रिझन होतं की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा चालू आहे. खूप अभियोग्यताधारक आहेत, ते वाट पाहत आहेत चातकासारखी. हे जे विषय शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टेट असणार आहे का, की नवीन ज्यांनी स्पेशल एज्युकेशन केलेलं आहे, DED किंवा कोर्स केला आहे त्यांना संधी मिळणार आहे का, किंवा ज्यांना इच्छुकांना इथं संधी मिळणार आहे का, किंवा अर्थातच ही शिक्षक भरती कशी होणार आहे, कारण या मुख्यमंत्र्यांनी तो डिसिजन घेतलेला आहे आणि त्याची कार्यवाही सुद्धा सुरू झालेली. या संदर्भातील ही पदं आहेत, त्यांची नवीन पदनिर्मिती केली जाणार नाही, कारण ही पदं ऑलरेडी आहेत. अशा विशेष शिक्षकांच्या शाळा आहेत, विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत, दिव्यांगांच्या शाळा आहेत, तिथं ऑलरेडी हे शिक्षक जवळपास 12 वर्ष 15 वर्ष, काही जण 18 वर्षापासून काम करत आहेत. परंतु ठराविक मानधनावरती ते इतके दिवस काम करत होते, आता त्यांना कंटिन्यू ॲज अ रेग्युलर शिक्षक म्हणून घेतलं जाणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा टॅट वगैरे कोणतीही घेतली जाणार नाही आहे. ते इतक्या दिवसामधून कंत्राटी काइंड ऑफ पद्धतीने काम करत होते, त्यांना आता मूळ स्वरूपात रेग्युलर घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर नवीन ज्यांचं स्पेशल एज्युकेशन झालं असेल, DED विथ स्पेशल एज्युकेशन, BED विथ स्पेशल एज्युकेशन किंवा कोर्स किंवा असं काही तुमचं जर झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये संधी मिळणार नाही आहे, कारण हे शिक्षकांचा जो आकडा आहे तो ऑलरेडी महाराष्ट्रभर हे शिक्षक काम करत आहेत वर्षानुवर्ष. आणि यांनी अभिमन्यू पवार सरांची भेट घेतली आणि आता त्यांचा हक्काच्या नोकरीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि म्हणून या शिक्षक भरतीचा पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022-23शी काहीही संबंध नाही आहे, असा शालेय विभागानं खुलासा केलेला आहे, तो म्हणजे आपल्या व्हिडिओनंतर. सो त्यासाठी ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला, ज्यांनी या व्हिडिओला कमेंट केले, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. ते शालेय विभागाच्या काही अधिकारी आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल जी शिक्षक भरती आहे त्याचा याच्यावरती काही परिणाम होणार नाही आहे. ही जी पदं आहेत त्याचा राज्याच्या तिजोरीवरती जरी म्हणजे भार पडणार असला तरीसुद्धा ही पदं नपा, मनपा, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांवरती हे शिक्षक बऱ्याच दिवसापासून काम करत होते, त्यांना आपण कंटिन्युएशनमध्ये घेत आहोत. आणि त्यांच्यासाठी विशेष शिक्षक पदांची जी आत्तापर्यंत कॉन्ट्रॅक्ट टाईपमध्ये होते किंवा ठराविक मानधनावरती होते, त्यांना आता ॲक्च्युअल
सहाय्यक शिक्षक असिस्टंट टीचर म्हणून घेण्यात आलेलं आहे. यांना जी रेग्युलर शिक्षकांना वेतन श्रेणी असते तीच यांना भेटणार आहे. त्याचबरोबर यांना टॅट जी आपण परीक्षा देतो ती नसणार आहे. TET CTET जी आपण आता इतके दिवस झालं देतोय त्याचाही काही यांच्याशी संबंध नसणार आहे, कारण त्यांनी इतके दिवस झालं अशा विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली चाइल्डसाठी त्यांनी इतके दिवस आपली सर्व्हिस दिलेली आहे आणि त्याचं कुठंतरी हे चांगलं रिझल्ट त्यांना मिळत आहे. आणि अजून एक शालेय विभागाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे ती म्हणजे हे जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षण सेवा कालावधीसुद्धा नसणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन दोज हू गॉट दिस अपॉर्च्युनिटी अँड दिस चान्स. हे आपले मुख्यमंत्री आपला माणूस आहे, म्हणजे अगदी सामान्यांचा प्रश्न समजणारा, म्हणून आज हाही प्रश्न मार्गी लागलेला आहे. आणि त्यामुळे सेकंड फेजमध्ये ऑलरेडी खूप सारी पदं फ्रीज करून ठेवलेली आहेत साधारण व्यक्तीसारखी. आणि त्याच्यामध्ये अजून हा नवीन भुर्दंड पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरतीच येतोय की काय असा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न होता आणि आता त्याला आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उत्तर सडेतोड मिळत आहे. ज्यांना हे उत्तर ऑलरेडी माहीत होतं त्यांचा विषयच नाही आहे, परंतु आमच्यासारखे बरेच सामान्य आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांना मात्र ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हवी होती. कुठं तर धास्ती भरली होती की आता पुढे काय होईल, आता अजून ही जर 4800 पदं झाली तर नक्की भरतीच राहिली किती. ऑलरेडी या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण विश्लेषण केलेलं आहे की अशी याची गरज का पडली आणि त्याच्यामध्ये इवन कमेंटसुद्धा पिन केली होती की जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की याच्याबद्दल कळवा, कारण तो आमच्या मनातला प्रश्न होता. लाखोंची नोकरी कन्फर्म असताना आता कुठंतरी तुटपुंजा पदाची शालेय शिक्षक भरती होत आहे. त्यामुळे मनामध्ये खंत नक्कीच आहे आणि शालेय विभागानं सेकंड टप्पा लवकरात लवकर सुरू करा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, प्रयत्नशील असूच. सो मित्रांनो, अशाच सडेतोड माहितीविषयी किंवा जी खरी माहिती आहे त्याविषयी जाणून घेण्यासाठी यूट्यूब चॅनलशी नक्की कनेक्ट राहा. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, जेणेकरून असेही तुमचे काही प्रश्न असतील जे आपल्याला त्याचं उत्तर डायरेक्ट आपल्याला कोण देऊ शकणार नाही, परंतु आपण सोशल मीडिया इज अ स्ट्रॉंगेस्ट टूल टू रीच मेनी अँड मॅक्स. आपल्याला फक्त याचा एकच संबंध लावायचा होता की ही जी पदं आहेत त्याचा पुढील शिक्षक भरतीशी संबंध काय. त्याचं रिझन आहे का मित्रांनो, ऑलरेडी साधारण व्यक्तीची पदं फ्रीज करून ठेवलेली आहेत. SCBC आरक्षण आलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्यामध्ये अजून 1-1.5 महिना अजून भरतीला उशीर होत आहे. आणि त्याच्यामध्ये जर 4860 पदं जर याच पवित्र पोर्टलमधून जर त्यांनी भरली किंवा नव्यानं संधी दिली, त्यांना नवीन थर्ड टेटमध्ये संधी दिली किंवा विदाऊट टेटची संधी दिली तर मात्र काय, कारण आता या सरकारचा निर्णय आहे त्यामुळे आता याच काळामध्ये तो ॲप्लिकेबलसुद्धा होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एलिजिबिलिटी हे सुद्धा एक खूप मोठा क्वेश्चन होता. जेव्हापासून कॅबिनेटचा हा जो डिसिजन आला तेव्हापासून कंटिन्यूस मेल, कॉल्स आणि मेसेजेस यामुळे थोडासा ट्रिकी व्हिडिओ बनवला होता. परंतु मित्रांनो, याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता की याचा आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा काहीही संबंध नाही आहे, हे आपल्याला शालेय विभागाने स्पष्ट करणं गरजेचं होतं. आणि आता काही अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलेला आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्याचा आणि या भरतीचा काही संबंध नाही आहे. आम्ही सेकंड फेज करणार आहोत. फक्त सध्या SCBCचं आरक्षण चालू आहे, त्याचं म्हणजे ॲडिशन करणं चालू आहे, त्यामुळे उशीर होत आहे. जरी निवडणूक आयोगानं उद्या आचारसंहिता लावली तरीसुद्धा आपण त्यांच्याकडून परमिशन घेऊन पुढची कार्यवाही करणार आहोत. तो अर्थातच या व्हिडिओमुळे अगदी 100-90 पर्यंत आहेत त्यांना जी आशा आहे ती त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळायला पाहिजे. कारण उगी कोणत्याही कारणाने शासन जर असं नवीन नवीन निर्णय काढून आहे त्यांचीच नोकरी जर छीनणार असतील तर मात्र ते कुठल्याच पद्धतीने योग्य नाही आहे. म्हणून मित्रांनो, 8 तास होता, परंतु तुमच्या सर्वांचं डेडिकेशन खूप जबरदस्त आहे की भले टीका का तुम्ही करत असताना व्हिडिओवरती आपल्याला काही फरक पडत नाही. यूट्यूब हा आपला बिझनेस नाही आहे, परंतु त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट माहिती मिळते आणि म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत आहे. स्टे कनेक्टेड. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अशाच येणाऱ्या अपडेट संदर्भात सडेतोड माहिती मिळवण्यासाठी, शिक्षकांच्या सक्रिय लढ्यामध्ये हक्कासाठी सहभागी होण्यासाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.